तर जाऊया नेक्स्ट मॅचकडे. तर नाणेफेकीचा कौल जिंकला अनिकेत मोकलनं आणि त्यांनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि सलामीची जोडी एमडी वॉरियर्स अलिबाग टीम कडून दाखल झाले मैदानामध्ये. पहिलाच बॉल यावेळेस मात्र ऑफ स्टंप लाईनवरचा हा चेंडू थोडासा गतीचा अंदाज आलेला नाहीये. पहिलाच बॉल हा पहा ऑफ स्टंप लाईनवरचा टप्पा पडला. लेग ब्रेक पाहायला मिळतो हलकासा. थोडासा चेंज ऑफ पेस सुद्धा होता आणि पहिलाच बॉलवर मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू. विजयचा हा चेंडू यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा हे व्हेरिएशन्स असायलाच हवं. पहिलाही चेंडू आपण पहिला लेग ब्रेक होता. यावेळेस मात्र पाहूया चेंडू टप्पा पडला, आतमध्ये आणला, चांगला ऑफ कटर होता आणि त्याचमुळे वेगवेगळ्या धर्तीचे चेंडू इकडे पाहायला मिळतील तुम्हाला. विजय पवारच्या गोलंदाजीमधून नेरळ कर्जतचा खेळाडू, परंतु आपल्या गोलंदाजीनं संपूर्ण रायगडवर प्रभावित केलंय. या खेळाडूंना सोडून दिला होता हा बॉल. ऑफ स्टंप लाईनवरचा खूपच बाहेर आहे आणि अवांतर धावसंख्येनं अखेरीस खातं उघडलं जात आहे ते एमडी वॉरियर्स अलिबाग टीमचं. दोनही टीमनं पहिला सामना गमावला आहे आणि त्याचमुळे दोन्ही संघांना विजय अत्यावश्यक आहे. तर सामना जिंकला तरच या स्पर्धेमध्ये राहू शकतील आणि त्याच कारणास्तव खरं तर पाहायला गेलं तर अतिशय महत्त्वपूर्ण लढत या धर्तीवर होत असताना हा चेंडू ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता, परंतु बिलकुल कनेक्ट झालेला नाही आहे. शरीराला लागल्यानंतर बॉल पाठीमागे गेलाय, तोपर्यंत कोणतीही धाव नाही आहे. पूर्णपणे थांबून ठेवले निखिल पारबेला. मागच्या मॅचमध्ये सुद्धा निखिल पारबे आपला प्रभाव टाकू शकला नव्हता. त्याचप्रमाणे सुमित डेकले आज आयकॉन खेळतात आणि त्यांची लवकर मिळालेली विकेट एक मॅचमध्ये प्रमुख कारण ठरलं. फलंदाजांचं अपयश. हाही चेंडू ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, एक धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, परंतु धोकादायक धाव घेणं मात्र परवडणारं नाहीये. रनआउट. पहिला धक्का लागेल एमडी वॉरियर्स अलिबाग टीमला. नाहक गडी गमावलाय. स्ट्राईक आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न सुमित डेकलेनं चालवला करा, परंतु साथीदार निखिल पारवे खातही उघडू न देता धावचीच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर. पहा कशा पद्धतीने बाद झाला. सुमित तिकडे पोहोचला होता. खरं तर सुमित डेंजर एंडला, सुमित तेच सांगतोय मी डेंजर एंडला धावलोय, कारण त्याच दिशेमध्ये चेंडू होता आणि तिथून मात्र थोडासा उशिरानं प्रयत्न केला. थोडंसं कदाचित प्रेशर होतं की काय, दबाव होता की काय, कारण मागच्याही मॅचमध्ये म्हणावी तशी बॅटिंग झाली नाही निखिल पारवेकडून. याही मॅचमध्ये ज्या पद्धतीनं सुरुवात करण्यात आली विजय पवारच्या गोलंदाजीमधून ते दडपण जरूर होतं. दडपणाचा बळी म्हणूया. पहिल्याच धाब्यावर एका धाब्यावर एक फलंदाज बाद झाले. नवीन बॅटर कम्स इन. मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर महेंद्र अंधेरे. मान फ्रॉम माणगाव. परंतु पाहूया या मॅचमध्ये आज आयकॉन मोठी जबाबदारी असणार आहे. एमडी वॉरियर्सला मात्र बाहेर काढण्याची जबाबदारी सुमित टेकलेच्या खांद्यावर असेल. पाहूया सुमित त्या अपेक्षांना मात्र खरा उतरतोय की. हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. स्वतः अनिकेत आहेत तिकडे. सिंगल मिळेल. एकेरी धावेनं पहिल्यांदा अकाउंट ओपन केले सुमित टेकले. सगळ्यात महत्त्वाचा चेहरा असेल एमडी वॉरियर्सचा. एकेरी धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 2 वर महेंद्र अंधेरे निखिल पारबे सगळे रायगड प्रीमियर लीगमध्ये टेनिसमध्ये प्रचंड यावर्षी त्याने हंगाम गाजवला. चांगलं प्रदर्शन केलं होतं दोन्ही खेळाडूंनी आणि नेहमीच त्यांच्याकडून मोठी अपेक्षा असते. परंतु या मॅचमध्ये आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, जागेवरूनच बॅटची कडा घेतली. सरळ विकेट किपरचा वेध आणि आणखीन एक विकेट डाऊन. दुसरा धक्का लागेल एमडी वॉरियर्स अलिबाग टीमला. महेंद्र अंधेरे खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर तंबूमध्ये. आघाडीचे 2 फलंदाज मात्र स्वस्त्यात आणि झटपट तंबूमध्ये पाठवलेत. विजय पवारची गोलंदाजी मधली पॉवर मात्र
दाखवले कर्जच्या या गोलंदाजानं. हा पहा, खूपच बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, थोडासा प्लेईंग अवे फ्रॉम द बॉडी, दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता अंधेरेनं. आणि त्याचमुळे इकडे मात्र पटकन आउटसाईड एज घेतली आणि आणखीन एक विकेट मात्र मैदानाच्या बाहेर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर MD वॉरियर्स अलिबाग 2 गडी बाद 2 धावा. खराब सुरुवात म्हणता येईल. पाठीमागच्या ही मॅचमध्ये सगळ्याच फलंदाजांनी धोका दिला होता MD वॉरियर्सला. याही मॅचमध्ये पहिले 2 आघाडीचे फलंदाज ज्यांच्यावर चांगली बोली लावण्यात आली होती, ते दोन्ही फलंदाज मात्र बाद झालेत. सुमित ढेगलेला संपूर्णपणे किल्ला लढवावा लागेल असं चित्र सद्यस्थितीमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रसाद पाटील 4थ्या क्रमांकावर दाखल होत असताना अनिकेत मोकल आलेत. लोबाफुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. समोर अगदी प्रॉपर क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय, त्यामुळे कोणतीही धाव मिळणार नाहीये. मागच्या मॅचमध्ये अनेकेत शेवटचं षटक हाताळलं होतं. इकडे थोडासा प्रेशर आहे. 2 विकेट्स गेल्यात आणि त्याचमुळे स्वतः कॅप्टननं हा चेंडू हातामध्ये घेतलाय. परंतु सुमित ढेगले आहे, बाहुबली या टोपण नावानं क्रिकेट विश्वामध्ये ज्या खेळाडूला मात्र ओळखलं जातं, सुमित ढेगले. राऊंड स्टम्प्स अनिकेत. ओ, हा चेंडू वेगानं गेला. टप्पा पडल्यानंतर फ्लेंथ बॉल होता, सरळ सुमितला चकवा देत विकेट किपरचा वेध घेत असताना दिसला हा चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. आपण टप्पा पडण्यास स्किड झाला. थोडंसं पाणी साचलेलं आहे सिमेंट ट्रॅकवर. बरोबर थोडंसं त्या पाण्यामध्ये चेंडू पडला ना तर अतिशय वेगानं ट्रॅव्हल होतोय. चेंज ऑफ पेस आहे, बॉल हवेत आहे. पाहूया इकडे मात्र ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ बॉन्ड लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आत्मविश्वास वाढवण्यासाठी पुरेसा फटका. सुमित ढेगलेच्या बॅटमधून पहिला षटकार. गरज होती MD वॉरियर्सला, कारण अगोदरच 2 फलंदाज स्वस्त्यात बाद झालेत. आणि अशा परिस्थितीमध्ये इथे मात्र या संकटामधून थोडासा मार्ग शोधायचा आहे आणि तेच मार्गक्रमण करत असताना सुमित ढेगलेचा हा षटकार. वेगात टाकला चेंडू. एक्सलंट ड्राईव्ह थ्रू द कव्हर्स. नाईसली टायमिंग. बॉल सरळ चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बॉन्डलाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता चौकार. क्लास पहा. क्रिकेटच्या परिभाषेमधील अतिशय सुंदर फटका. कॉपीबुक स्टाईल, टेक्स्टबुक स्टाईल सुमितच्या बॅटमधून मात्र एक सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चांगली पेशकश होती. हा पहा, आउटसाइड ऑफ स्टंप हा बॉल आणि सुंदर कव्हर ड्राईव्ह. अनिकेत मोकल पुन्हा एकदा सज्ज होईल. हा चेंडू पायावर आहे. अपील पाहायला मिळते. ग्लान्स केलाय. फाईनली कडे चेंडू जाईल. 1 रन मिळेल. जबाबदारीपूर्वक खेळ. लेगपाईचा इशारा पंचांचा आलाय. एक्स्ट्राज मध्ये ही धाव नोंदवली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचेल ती 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन बोर्ड. चला 6009 वेरणा गाडी आहे. गेट मध्ये आहे. विनंती असेल गाडी मालकाला. यावेळेचा हा चेंडू समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये आणि इथे मात्र आणखीन एक धाव येताना दिसली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 2 गडी बाद 14 धावा. 14 ऑन बोर्ड. तर पाहू शकता आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर चित्रलेखाताई पाटील, शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र राज्य प्रवक्त्या विशालजी जितेकर, साई पाटील आहेत UV स्पोर्ट्सचे मॅनेजर आणि चिवताई यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बेस्ट बॉलरसाठी एक बाईक आपल्याला त्यांनी पुरस्कृत केले. त्यांचं नेहमीच योगदान फ्रॅगट प्रीमियर लीगसाठी लाभतं आम्हाला. त्यांचा आम्ही मनाच्या अंतर्गतापासून आभार सुद्धा व्यक्त करतोय. चला 6009 वेरणा कार आहे. गाडी मालकाला विनंती आहे, तिथून आता पाहुण्यांच्या गाड्या येणार आहेत. कृपया करून आपण गाडी मधोमध लावलेली आहे, त्यांना विनंती आहे आपण तिथून थोडी गाडी बाजूला करा प्लीज. थँक्यू सो मच.
प्रसाद पाटील समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन बॉल पाठीमागे गेलाय, सिंगल येईल, 1 रन. संत गतीनं ही वाटचाल सुरू जरूर आहे, कारण सुरुवातीलाच मात्र निखिल पारवे, महेंद्र अंधेरे, मोठी मोठी नावं, दोनही फलंदाज शून्यावर पास झालेत. आणि अशा परिस्थितीमधून इथून रस्ता शोधायचा आहे. आणि त्याच्यामध्ये सुमित ढेकले असा आयकॉन, व्यावसायिक खेळाडू, त्याच्या बॅटमधून आलेला 1 षटकार, 1 चौकार. आणि नक्कीच त्यानं सुरुवात तर चांगली करून दिले, शेवट सुद्धा त्याला चांगला करावा लागेल. विजय पवारचा हा चेंडू थोडासा पाहायला गेलं तर डिफेन्सिव्ह मोडमध्ये सॉफ्ट हँडेड खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. थोडंसं खेळपट्टीची पाहणी करतोय, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये याच गोलंदाजांना विजय पवारनंच 2 फलंदाजांना आघाडीच्या बाद केलंय. आणि त्याचमुळे कदाचित त्याच्या षटकासाठी थोडंसं वेट करावा की काय, असं थोडंसं विचार जरूर असेल. हे टाकलेलं प्रेशर पहिल्या ओव्हरचं पुरेपूर पाहायला मिळतं. पुन्हा एकदा तेच प्रयत्न होता, चॉप केले हलक्या हातानं, यावेळेस मात्र ढकलले बॉल स्वीपर कव्हरकडे, सिंगल त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. सुमित ढेकले आपली विकेट टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि ते बरोबर सुद्धा आहे, योग्य सुद्धा आहे, कारण त्याला माहिती आहे पुढचे 3-6 ओव्हर जर पट्टीवर जर मी राहिलो तर नक्कीच एक चांगली धावसंख्या MD वॉरियर्स अलिबागसाठी मात्र नोंदवू शकतो. द स्टम्प्सनं हा चेंडू आउटसाईड ऑफ स्टंप. आणि खास करून विजय पवार बघाशी सुद्धा आपण पहिल्या गोलंदाजीमध्ये चांगले लेग ब्रेक, चांगले ऑफ ब्रेकचा वापर केला होता. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कला मात्र या गोलंदाजाकडे अवगत आहे. हा टप्पा ठेवला थोडासा बाहेर ऑफ स्टंप लाईनला, तिथून थोडासा हलकासा कट केला चेंडू. त्याचमुळे प्रत्येक चेंडू वेगळं करण्याचा प्रयत्न, टॉप एज घेतले, बॉल हवेत आहे. हो, यष्टी रक्षक आणि गोलंदाज सुद्धा दोघेही प्रयत्न करत होते. चेंडू मधोमध पडला, त्यामुळं प्रसाद पाटील थोडासा जीव भांड्यामध्ये पडला होता काही क्षण. आणखीन एक विकेट जाते की काय, कारण ती प्रयत्न, ती शक्यता निर्माण करून दिली होती विजय पवारनं. 1 रन येईल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल, स्कोर हळूहळू पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 17 या आकड्यावर. आमच्या समोर साथी गुणसंख्या लेखक विवेक पाटील आहेत. आणि ही इंडिगोची फ्लाईट आपल्या TV स्क्रीनवर विमानतळाचं अगदी जोडून दर्शन. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, अर्थातच लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाची खरं तर तो चर्चाच फक्त सुरू आहे. आणि त्या नामकरणासाठी सगळेजण सुचलेले आहेत. आणि 5 तारखेला, येत्या 5 तारखेला जंतर मंतर दिल्लीवर सुद्धा आंदोलन खरं तर सर्वपक्षीय करण्यात येणार आहे. नुकतं सुद्धा एक फार मोठं आंदोलन आपण सगळ्यांनीच पाहिलं जैन जीचं, आणि जंतर मंतरवर चित्रलेखाताई पाटील सुद्धा त्या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. तर सगळ्यांनी 5 ऑगस्टला ज्याला जमेल, शक्य होईल त्यांनी नक्कीच पनवेलमधून मोठ्या संख्येनं खरं तर सगळेजण जाणार आहेत. तर फ्लाईटचं अगदी जवळून दर्शन पहा, एवढं जवळून कदाचित तुम्हाला समोरून जरी एअरपोर्टला जरी गेलात ना तुम्ही स्वतः तिकीट काढून फ्लाईटचं, तरीसुद्धा एवढं जवळून दर्शन तुम्हाला नाही होऊ शकत. कारण कधी कधी जी ट्रॉली असते डायरेक्टली तुम्हाला विमानामध्ये घेऊन जाते, कधी कधी बाहेरून बघता सुद्धा येत नाही विमान, असं सुद्धा असतं. परंतु इकडे पहा, 24 लाईव्ह इव्हेंटचे कॅमेरामॅन तुम्हाला सर्व काही दाखवत आहेत. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. अनिकेत मोगल आलेत. अनिकेतचा पहिलाच बॉल, यावेळेस मात्र सुमित ढेकलेचा प्रहार लॉंग गॉन बॉटलाईनच्या बाहेर. अनिकेत मोगलचं भव्य स्वागत, षटकार. या 6 धाबांच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 24 धाबा. मागच्या मॅचमध्ये आय थिंक एकच ओव्हर केलं होतं अनिकेत मोगलनं. तर चित्रलेखाताई पाटील यांचं या ठिकाणून प्रस्थान होतं, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच साई पाटील, UV स्पोर्ट्सचे मॅनेजर. आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल नक्कीच आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणखीन एक मोठा फटका अनिकेत मोगलवर मात्र यावेळेस वाईडिश लॉंग ऑफला ठोकलाय सुमित ढेकलेनं. आणखीन एक षटकार, लगातार 2 षटकारांचा खेळ. आणि या 2 षटकारांच्या सहाय्याने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 30 या आकड्यावर. 30 ऑन द बोर्ड.
अनिकेत मोकलवर मात्र हल्ला चढवला आणि कॅप्टन लगातार दोन षटकार मात्र त्याच्या गोलंदाजीवर आपल्याला पाहायला मिळाले आणि सुमित ढेकले इकडे आक्रमक होत असताना आणि गरज आहे एमडी वॉरियरची ही गरज आहे खरं तर. चेंज ऑफ पेस आहे राऊंड स्टम्प्सला चेंडू थोडासा पाहायला गेला तर मिस्क्यूट जरूर झाला होता. चांगला प्रयत्न होता खरं तर अनिकेत मोगलचा इकडे मात्र थोडासा धीम्या गतीनं हाताळला होता आणि त्याचमुळे संधी थोडीशी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता या चेंडूवर परंतु आक्रमक झालाय सुमित ढेकले आणि ज्या पद्धतीनं मात्र त्याचे हावभाव सांगतायत नक्कीच. लोबा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय फंटास्टिक ऑफ ड्राईव्ह लॉंग अप ऑनलाईनच्या दिशेला चेंडू सीमा पार कॅप्टन अनिकेत मोकलवर आलाय हा तिसरा षटकार. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होईल पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह अनिकेत मोकलनं मात्र हे दुसरं षटक थोडं चांगलं देत आहे ते विनो स्पोर्ट्स गावठाणसाठी कारण 4 षटकार या ओव्हरमध्ये खाल्लेत ते अनिकेत मोकलला. मागच्या मॅच मध्ये आय थिंक सिद्दीकी आय थिंक गोलंदाज होते तो महागडा ठरला होता परंतु सचिन काटकर त्याने चांगली बॉलिंग केली होती आणि सचिन काटकरनं 2 विकेट सुद्धा घेतल्या होत्या परंतु इकडे सलग विजय पवार अनिकेत मोकल विजय पवार अनिकेत मोकल 2-2 ओव्हर्सचा जो कोटा होता तो सलग पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मागच्या मॅचमध्ये अनिकेत मोकलला शेवटचं षटक टाकलं होतं या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं 12 धावा दिल्या होत्या परंतु आता 24 दिल्या डबल केल्यात. चेंज ऑफ पेस थोडासा वळून टाकला होता फिरून टाकला होता हा चेंडू त्याचमुळे कनेक्ट झालेला नाहीये परंतु बॉल सरळ लॉंग स्टॉप बाईचा इशारा आलाय पंचांचा एक रन मिळेल एक्स्ट्राज मध्ये धावसंख्या 1 ने पुढे जाईल. इकडे 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 2 गडी बाद 43 धावा. अनिकेत मोकलनं 2 षटकं टाकली आणि 2 ओव्हर्स मध्ये आपण बघितलं तर पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं टोटल 12 दिल्या होत्या ज्याच्यामध्ये एक लेग बाईज होती म्हणजे 11 आणि या ओव्हरमध्ये त्यानं टोटल 25 दिल्या परंतु 4 षटकार एक बाईज आहे त्यामुळं 2 ओव्हर्समध्ये 35 धावा गोलंदाजाच्या खात्यामध्ये जरूर जोडल्या जातील. परंतु पाहूया इथून मात्र कुठेतरी तो संत वाटणारा डाव होता एमडी वॉरियर्स अलिबागचा आणि त्याच्यामध्ये मात्र नक्कीच जान फुंकर मारले अति सुमित ढेकलेच्या 4 षटकारांना आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करत असताना एमडी वॉरियर्स अलिबाग. पंधरा बॉल मध्ये 37 धावांवर खेळतोय आणि नक्कीच अर्धशतकाकडे त्याची वाटचाल सुरू आहे. रायगड प्रीमियर लीग मधलं पहिलं अर्धशतक काल कांचन आपल्याला पाहायला मिळालं होतं विश्वजित ठाकूर मोठ्या ज्याचं पहिलं अर्धशतक आलं होतं. आज कोणता खेळाडू आहे जो अर्धशतक झळकावेल याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलंय. पाहूया पुढे काय घडते. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकं सुद्धा पुरेशी आहेत एक चांगली धावसंख्या करण्यासाठी. तर यश एंटरप्राइजेस खानावले युवा उद्योजक रोहन शेठ लबडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. खरं तर मोहन शेठ लबडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समनसाठी एक बाईक सुद्धा आम्हाला त्यांनी देऊ केले त्यांचा आम्ही मनाच्या अंतर्गतापासून आभार सुद्धा व्यक्त करतोय. सचिन काटकर आलेत. मागच्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली होती. आपटला हा चेंडू पाठीमागे वळवण्याचा प्रयत्न पाठीमागे खेचण्याचा प्रयत्न होता कनेक्शन झालेलं नाहीये. प्रसाद पाटीलचं बडावं तसं इकडे रिव्ह्यू घेण्यात आला आहे हाईटसाठी. चला चेक करूया आपण फ्रॉम बॅटिंग टीम हेड हाईटसाठी हा रिव्ह्यू घेण्यात आला. तिसरे पंच
सो इट्स अ वाईड बॉल कॉल फ्रॉम थर्ड अंपायर. त्यामुळं हा रिव्ह्यू सक्सेसफुल आहे. त्यामुळे सचिन काटकेरला पहिली वॉर्न सुद्धा केलं जाते, वॉर्निंग सुद्धा दिली जाते. प्रसाद पुन्हा एकदा तोच प्रयत्न आहे. चेंडू अगदी फाईन खेळलाय, परंतु व्हेरी फाईन क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय, त्यामुळे एकच धाव येईल. बाईचा इशाऱ्यानं ही रन कंप्लीट होते. सिंगल रन होईल धावसंख्येमध्ये बदलाव. अंपायर रेफर करण्यात आलंय. पुन्हा एकदा बॅटिंग टीम. अच्छा, फिल्डिंग टीम कडून खरं तर दुसरा नाही कॅन्सल केलंय. चला थँक्यू. सेहेचाळीस धावा 46 रन्स ऑन बोर्ड. MD वॉरियर्स अलिबाग टीमच्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. हा फुल टॉस होता, खेळून काढला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. तिकडे मात्र काय घडतंय, क्षेत्ररक्षक असून सुद्धा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचमुळे अर्धशतक धावफलकावर. MD वॉरियर्स अलिबागच्या 50 धावा कंप्लीट होतील. 50 अप. खराब क्षेत्ररक्षण नाही एक्सपेक्ट करू शकत. खरं तर या लेवलला रायगड प्रीमियर लीगच्या मंचावर तुम्हाला क्षेत्ररक्षणामधील सुद्धा दर्जा सांभाळावा लागेल. 50 धावा. हा चेंडू सरळ जाऊन शरीराचा वेध घेत आहे. चांगला बॉल हा कळलाच नाही, हा उमगलाच नाही. खरं तर सचिन काटकर डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. चांगलं कमबॅक. हा पहा वेगानं आला. चेंडू टप्पा पडल्यानंतर झपकून आतमध्ये येत असताना सरळ शरीराचा वेध घेतलाय. चांगली बॉलिंग सचिन काटकर. मागच्या ही मॅच मध्ये खरं तर लुझिंग टीम कडून मॅन ऑफ द मॅच सुद्धा राहिले होते. 2 विकेट्स त्यांना आपल्या ओव्हरमध्ये घेतल्या होत्या. लोपाफुल टॉस बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला पायडिश लॉंग ऑन कडे. इकडे मात्र गॅप आहे. मिड विकेट आणि लॉंग ऑन मध्ये पायानं अडवण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणाला, परंतु प्रयत्न मात्र सफल. आय थिंक पाहूया एक्झॅक्टली काय घडतंय. यशपनचा इशारा करतात. इट्स अ 4 रन 4 धावा. लोअर फुल टॉस होता. पहा रबर बॉल वेगानं पळतोय सुद्धा. पहा शेवटला मात्र अडवण्याचा प्रयत्न, परंतु बाउंड्री रोपला मात्र तदनंतर टच झालाय. चेंडू त्याच काढासोया 4 मिळाल्या. चौकार टीमची टोटल 54 या आकड्यावर. सचिन काटकर पुन्हा एकदा 2 चौकार पाहायला मिळाले. एक मिसफिल्डचा. लोबा फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळून काढलाय. पुन्हा एकदा गॅप मध्ये आहे. लॉंगॉनला फिल्डर आहे, त्यामुळे एकच धाव येईल. सचिन काटकरच्या या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या टोटल. पाहूया आपण किती धावा आल्या. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 55 धावा धावफलकावर 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. तर 12 धावा टोटल या ओव्हरमध्ये आल्या. परंतु जाऊया आपण या मुख्य मंचाकडे, ज्या ठिकाणी आदरातिथ्य केलं जाईल. ओळे ग्रामपंचायतीचे सन्माननीय उपसरपंच साहेब दत्ताशेठ मुंगाजी याचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना मी विनंती करतोय की आपण या सन्मानाचा स्वीकार करा. आर्य सध्याच्या घडीला चांगलं लेदर क्रिकेट खेळतोय आणि येणाऱ्या नजीकच्या कालावधीमध्ये नक्कीच पनवेल तालुक्यामधून एक मोठं नाव जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. हे स्टार आहेत, फ्युचर स्टार आहेत, हे भविष्य आहे क्रिकेटचं आणि नक्कीच त्याच्यासाठी प्रचंड मोठं सहकार्य खरं तर केलं आहे दत्ताशेठ मुंगाजी यांनी सुद्धा. आणि सध्याच्या घडीला क्लब्सकडून खेळतोय तो आणि अगदी कमी वयामध्ये खरं तर लेदर क्रिकेट खेळतोय. अभिमान आहे सगळ्याच रायगडकरांना. आर्य दोघांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला लगेच सामना चालू करूया.
तर सहावं आणि अंतिम षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक असं जे होते मॅन फ्रॉम जांभिवली आयुष कोंडिलकर. हे महत्वाचं षटक आहे. 55 धावा असलेल्या तिथून धावसंख्या थोडी रोखायची असेल तर आयुषला असे चेंडू नाही टाकून जपणार. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉलवर बडी विकेट बॉन्डलाईनच्या बाहेर षटका ठोकत सुमित ढेकलेनं मात्र या स्पर्धेमधलं दुसरं अर्धशतक कंप्लीट केलंय. वेल प्लेड. आज आयकॉन खेळत असताना सुमित ढेकलेनं मात्र 21 बॉल मध्ये 53 धावा आणि आयोजकांच्या वतीनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज सुद्धा आहे. थर्ड अंपायर सुद्धा घेण्यात आला या निर्णयासाठी. परंतु सुमित ढेकले एकटा खेळला, एकटा लढला एमडी वॉरियर साठी. हा खऱ्या अर्थानं वॉरियर आहे, हा योद्धा आहे. एमडी वॉरियर्स अलिबाग साठी या षटकाराच्या सहाय्यानं नक्कीच धावसंख्या पुढे जाईल. परंतु इकडे बॉल सुद्धा चेक केला जातोय. तिसरे पंच हाही निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. मिस्टर काळे तिसरे पंच हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. सो फेअर डिलिव्हरी कॉल फ्रॉम मिस्टर काळे. दिसायला गोरे आहेत ते, फक्त नाव त्यांचं काळे आहे. अभिराज दळवी यांच्या वतीनं वीर अभिराज दळवी यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक जमा झाले सुमित ढेकलेसाठी. आणि आयोजकांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. इथे बॉल हवेत आहे. ओ कॅप्टन अनिकेत मोकल त्याच्या हातामधून निसटलाय. परंतु आणखीन एक संधी आहे. रनआउट धावचीच्या स्वरूपामध्ये सुमित ढेकले यावेळेस मात्र दुर्दैव म्हणावं लागेल एमडी वॉरियर्स अलिबागचं सुद्धा. कारण झेल सुटला होता परंतु तदनंतर मात्र ही रन कंप्लीट करू शकलेले नाहीयेत. आणि सुमित प्रसादला थोडस चर्चा त्यांची सुरू आहे मैदानामध्ये, नाराज आहे. सुमित ढेकले काय इनिंग खेळलाय. 245.45 स्ट्राईक रेटनं मैदानामध्ये पाण्याच्या धबधब्यासारखा कोसळलाय. 22 बॉल मध्ये 54 धावांची तडाखेबंद खेळी साकारत रायगड प्रीमियर लीग मध्ये हे दुसरं अर्धशतक झळकावलंय सुमित ढेकलेनं. वेल प्लेड.